नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण IUPAC नोमेनक्लेचर यावरती व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये पहिला व्हिडिओ आपला कशावर होता तर नोमेनक्लेचर फॉर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड म्हणजे काय, सगळे सिंगल बॉन्ड वाले, मग ब्रांच वगैरे ते बघितले. त्यानंतर दुसरा व्हिडिओ आपण कशावरती केला तर IUPAC नोमेनक्लेचर फॉर अनसॅच्युरेटेड मीन्स डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपण बघितला होता कोणता तर IUPAC नोमेनक्लेचर फॉर कंपाऊंड्स कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. ओके, तर आजही आपण तोच व्हिडिओ कंटिन्यू करतोय, दॅट इज कंपाऊंड्स कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. आणि यामध्ये आपल्याला थोडंसं आता पुढे जायचंय. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फंक्शनल ग्रुप कोणते बघितले होते तर अल्कोहोल बघितलेला, इथर बघितलं, इपॉक्साइड आणि कोणता बघितलेला आपण अल्डिहाइड आणि कीटोन, असे 5 फंक्शनल ग्रुप्स आपण कव्हर केलेले. आज आपण आता नेक्स्ट बघूयात. And next functional groups we are going to see is acid and its derivatives. Okay, so functional groups, acids and its derivatives. Okay, so आधी acid आणि त्यांचे derivatives कोण कोण आहेत ते बघूयात आपण. First of all, acid means what? Carboxylic acid. Carboxylic acid. How it is drawn? It is RC double bond O OH. Okay, carboxylic acid. It is also written as RCOOH. Okay, आता डेरिव्हेटिव्ह याचं मीनिंग काय तर हा OH रिप्लेस करायचा आणि दुसरे मॉलिक्युल्स घ्यायचे. ओके, सो नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह बघा कोणता आहे. इट इज ऍसिड क्लोराइड. ऍसिड क्लोराइड इज RC डबल बॉन्ड OCl. इट इज ऑल्सो रिटन ऍज RCOCl. ओके, येस, क्लोराइड म्हणून Cl आहे. यू कॅन हॅव ब्रोमाइड आयोडाइड, हलाइड म्हणू शकतो आपण. नेक्स्ट वन इज अमाइड. अमाइड फंक्शनल ग्रुप असा असतो RC डबल बॉन्ड ONH2. ओके, RCONH2. ओके, नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज एस्टर. एस्टर इज RC डबल बॉन्ड OR dash. ओके, इट इज ऑल्सो रिटन ऍज RCOOR dash. ओके, next one functional group is acid anhydride. It is written as RC double bond OC double bond OR dash. This R and R dash may be same or they may be different. Okay, R can be equal to R dash or may not. Similarly here, this R and R dash may be same or different. Okay, it is written as R त्याच्यानंतर CO 2 टाइम्स आलाय बरोबर. आणि हा R समजा सेम असेल तर कसे लिहितात बघा, R2CO कळलं. सो R2 टाइम्स अँड CO ऑल्सो 2 टाइम्स, सो दिस होल टीम 2 टाइम्स O, RCOO. इट इज ऑल्सो रिटन ऍज RCO. ओके, देन OCOR. ओके, सो दिस इज अबाउट ऍसिड अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. ओके, सो त्यांची नावं काय काय स्ट्रक्चर समजून घ्या. आता आपण एक एक नोमेनक्लेचर बघू. ठीक आहे, चलो. सो नाउ विल स्टार्ट विथ द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट कंपाउंड, दॅट वन इज कार्बोक्सिलिक ऍसिड. सो कार्बोक्सिलिक ऍसिड, इट्स नेम इज एंडेड ॲज ओइक ऍसिड. Oic acid, but it is also written as carboxylic acid. Okay, carboxylic acid, either it is ended as oic acid or carboxylic acid. हे कोण लिहिलेत आपण यांचे सफिक्स. ठीक आहे, सो एकदा बघूयात एक्झाम्पल. सपोज इफ यू हॅव 5 कार्बन, 1 2 3 4 5 आणि 5th कार्बनला आपण लिहिलं COOH. ओके, सो इफ यू राईट डाऊन हायड्रोजन CH3 CH2 CH2 CH2. सो 1 2 3 4 5 कार्बन म्हणजे काय नाव येणार आहे, पेंटेन बरोबर. इरप करायचा आणि काय लिहायचं, ओइक ऍसिड. ओके, नाउ द पॉइंट इज अबाउट नंबरिंग. आता इथे नंबर द्यायचा का नाही तर लॉजिक काय, आपण हा कार्बन बघितला जो फंक्शनल ग्रुपचा आहे आणि आपला रूल काय, फंक्शनल ग्रुपला लोएस्ट पॉसिबल नंबर. तर ऑलवेज आपला हा कार्बन जो आहे, रादर सगळ्याच ऍसिड डेरिव्हेटिव्ह मधला जो कार्बन आहे तो कंपल्सरी आपल्या लॉंग चेन मध्ये येणार. लॉंग चेन मध्ये आपण त्याला एकच नंबर देणार, कारण की तो सफिक्स आपला काय पाहिजे, मिनिमम पॉसिबल, त्याला प्रायोरिटी जास्त. सो ऑलवेज इट इज नंबर 1, सो नेव्हर इट इज रिटन 1. ठीक आहे, लिहायचं तर लिहा, शक्यतो नका लिहू. ओके, अजून एक एक्झाम्पल बघा.
Suppose I have COOH here. Okay, so how many carbons are there? 1, 2, 3, 4, 5, 6. So याचं नाव काय येणार आहे? हेक्झेन ओइक ऍसिड. हेक्झॅनोइक ऍसिड. कळलं? वन मोर एक्झाम्पल. COOH and if I have double bond here. ठीक आहे. नाव टोटल कार्बन्स किती आहेत? 1, 2, 3, 4. 4 कार्बन आहेत. आता नेम स्टेप बाय स्टेप बघा कसं द्यायचं. वी हॅव 2 फंक्शनल ग्रुप्स हिअर. सो 2 कार्बन्स 4 कार्बन्स म्हणून बेसिक नेम काय येणार आहे? ब्युटेन. बरोबर. देन डबल बॉन्ड म्हणजे एच ऐवजी काय होणार? इन. सो इट विल बी ब्युटेन. सो ब्यूट इन. त्याच्यानंतर COOH ग्रुप आहे म्हणून काय करायचं? हा ई काढून ओइक ऍसिड. सो ब्यूट इन ओइक ऍसिड. ओके. So whenever you have 2 or more functional groups, what to do? First of all, जे काय दिसतंय त्याच्यावर आधी नामकरण करायचं. ठीक आहे. म्हणजे आधी इन आलं, ऑल आलं, काय आलं ते नीट बघायचं. कोणाचा प्रिफिक्स, कोणाचा सफिक्स. ठीक आहे. हे लिहून झाल्यानंतर मग नंबरिंग करायचं. आणि नंबरिंगचा रूल काय आपला? सफिक्सला लोएस्ट पॉसिबल. तर एकदा असं लिहिलं की कळतं सफिक्स कोण आहे? ओइक ऍसिड. ओइक ऍसिड सफिक्स म्हणजे याला स्मॉलेस्ट नंबर. म्हणजे आपलं नंबरिंग कसं होणार आहे? उर्दू. 1, 2, 3, 4. सो डबल बॉन्ड जरी आपला लेफ्ट हँड साइडला असला तरी त्याला 1 नंबर जाणार नाही. तर कुठं जाणार आहे? ओइक ऍसिडला 1. सो नेम इज ब्युटीन. ब्यूट 3 in 1 ओइक ऍसिड. वन्स अगेन नो नीड टू राईट डाऊन 1. ओके. अजून एक एक्झाम्पल बघूयात. सपोज आय हॅव COOH हिअर. ओके. हिअर आर 2 मिथिल ग्रुप्स. ओके. आणि अजून आपण काय करूयात? इथे एक ब्रोमीन लिहूयात. ओके. आता टोटल कार्बन इथनं काउंट केलं 1, 2, 3, 4, 5. ओके. हा मिथिल आहे आणि हा ब्रोमीन आहे. दोघं जण काय प्रिफिक्स आहेत. सफिक्स कोण परत होणार? ओइक ऍसिड. मग ओइक ऍसिडला मिनिमम पॉसिबल. मग उर्दू का मराठी कसं करणार? मराठी. का? कारण की ओइक ऍसिडला स्मॉल. सो नंबरिंग कसं होणार आहे? 1, 2, 3, 4, 5. सो 5 कार्बन. सो नेम काय येणार आहे? पेंटेन. बरोबर. ई रब करून काय लिहिणार आपण इथे? ओइक ऍसिड, पेंटॅनोइक ऍसिड. आणि 3 नंबरला कोण आहे? 2 मिथिल ग्रुप आणि एक ब्रोमीन. ओके. सो 3 नंबरला मिथिल आणि 4 नंबरला ब्रोमीन. आता लिहिताना काय? प्रिफिक्स साठी अल्फाबेटिकल ऑर्डर. सो ब्रोमीन काय लिहिणार आहे आपण? म्हणजे ब्रोमीन पहिला येणार ना. सो 4 ब्रोमो. त्याच्यानंतर काय? 3 नंबरला मिथिल आहे. 3, 3, 3, 3 डाय मिथिल पेंटॅनोइक ऍसिड. कळालं? ओके. सो दिस इज फॉर आवर फर्स्ट सफिक्स ओइक ऍसिड. आता पुढे जाऊया. नाव सपोज इफ यू हॅव अ सायक्लिक सिस्टम. ओके. सो विल हॅव 1 सायकल सायक्लोहेक्झेन आणि त्याला आपण ग्रुप लावलाय COOH. ओके. आता आपला रूल काय? सफिक्सला लोएस्ट पॉसिबल. आपला सफिक्स ओइक ऍसिड आहे. याला जर का 1 लिहिलं तर 2 कुठं लिहायचं? बरोबर. रूल काय बघा? व्हेन यू हॅव सायकल ऍज वेल एज साईड चेन. सायकल म्हणजे सर्कल मधले आणि साईड चेन म्हणजे त्याच्या बाहेरचे. तर जर का सायकलला नंबर केलं तर साईड चेनला नंबर करायचा नाही. साईड चेनला नंबर केला तर सायकलला करायचा नाही. कळलं? एक आत नाही तर बाहेर, दोन्हीपैकी एकच. मग इथं 1 लिहिलं तर इथल्या कार्बनला नंबरच नाही. मग आपण काय करूयात? हा 1 नको लिहायला. मग ह्या कार्बनचं नंबरिंग किती? 6 कार्बन आणि सायकल आहे. मग काय लिहिणार आपण? सायक्लोहेक्झेन. बरोबर. आणि COH दिसतं म्हणजे काय? ओइक ऍसिड. ओके. पॉइंट कळाला? ठीक आहे. आता मेन पॉइंट बघा इथे. सायक्लोहेक्झेन मीन्स 6 कार्बन आणि COH. तर टोटल कार्बन्स किती आहेत ह्याच्यामध्ये? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. टोटल कार्बन्स किती आहेत? 7. ओके. आणि आता इथे लिहिताना काय लिहिले बघा? सायक्लोहेक्झेन. हेक्झेन म्हणजे किती कार्बन झाले? 6. आणि ओइक ऍसिड मध्ये काय स्पेलिंग मध्ये? म्हणजे ओइक ऍसिड डज नॉट रिप्रेझेंट कार्बन. इट रिप्रेझेंट ओनली OOH. कळले? सो व्हॉट इज द पॉइंट? वी हॅव टू काउंट फॉर 7th कार्बन. सो दिस नेम इज रॉंग. करेक्ट नेम काय येणार आहे बघा? सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन मीन्स 6 कार्बन. त्याला आता ई पण लिहायचा कारण की ओइक ऍसिड नाही लिहिणार आहे. आणि COH साठी काय लिहायचं आपल्याला? कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके. व्हॉट डज इट मीन? कार्बन. इथं आपला 7th कार्बन आला. सो दिस इज 6 कार्बन अँड दिस इज 1 कार्बन. कळालं? सो वेन टू यूज ओइक ऍसिड अँड वेन टू यूज कार्बोक्सिलिक ऍसिड.
ओके, चलो वन मोर एक्झाम्पल बघूयात आपण. वी हॅव वन COH हिअर, अ डबल बॉन्ड हिअर. ओके, आता नंबरिंग करताना परत एकदा आपल्याकडे कोण कोण आहे, सायक्लोहेक्स नंतर इन, बरोबर ना. 5 कार्बन आहेत ना, सायक्लो पेंट, बरोबर, पेंट नंतर डबल बॉन्ड आला म्हणून इन, आणि या COH साठी काय लिहिणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे एंड कशाने झालंय, कार्बोक्सिलिक, म्हणजे याला नंबर काय जाणार आहे 1 आणि इथं जाणार आहे नंबर 2. सो सायक्लोपेंट 2 इन कार्बोक्सिलिक ऍसिड. कळाले. सो when to use carboxylic acid when we are having a chain नाही, cycle. Okay, chalo now if this oic acid comes twice or thrice, how to write down. So suppose COOH COOH. Okay, total number of carbon किती आहेत, 1 2 3 4 5. आणि आपला रूल काय, ओइक ऍसिडला मिनिमम पॉसिबल, आणि महत्वाचं म्हणजे ओइक ऍसिडला नंबरच गेला पाहिजे, म्हणजे नंबर पाहिजे, लॉंग चेन मध्ये पाहिजे. सो वी हॅव 5 कार्बन्स, 1 2 3 4 5, अँड अवर ओइक ऍसिड इज बिटवीन दिस टू. सो नाव काय येणार आहे, 5 कार्बन म्हणजे पेंटेन. ओके, ई लिहायचा वेन वी यूज डाय ट्राय, देन 1 5 डाय ओइक ऍसिड. कळलं. व्हॉट इज द रूल, वेन यू हॅव 2 कार्बोक्सिलिक ऍसिड you have to give both this number first and last to carboxylic acid only. कळलं. अजून एक एक्झाम्पल बघू म्हणजे क्लिअर होईल आयडिया. आय विल ड्रॉ वन ग्रुप हिअर. ठीक आहे, किंवा आपण लॉंग चेन काढू म्हणजे आयडिया क्लिअर होईल. ओके, आता बघा हॉरिझॉन्टल चेन 1 2 3 4 5 5 कार्बन चेन आहे, पण याच्यात हा COH येत नाही, पण 1 2 3 4 या 4 कार्बन मध्ये दोन्ही COH कव्हर होतात. सो लॉंग चेन असली तरी सुद्धा लक्ष द्यायचं नाही. व्हाय, बिकॉज आवर COH ग्रुप शुड कम इन मेन चेन, पेरेंट चेन. सो 1 2 3 4. सो 4 कार्बन, सो इट विल बी ब्युटेन. ब्युटेन 1 4 डाय ओइक ऍसिड, बरोबर. आणि 2 नंबरला कोण येतं, 1 2 3 3 कार्बन. सो काय लिहिणार आहे, 2 प्रोपिल. 2 प्रोपिल ब्युटेन 1 4 डायओइक ऍसिड. सो व्हॉट इज द रूल, इफ यू हॅव 2 कार्बोक्सिलिक ऍसिड इट शुड कम इन्क्लूड इन अवर मेन पेरेंट चेन. ओके, चलो नाउ नेक्स्ट पॉइंट, इफ यू हॅव मोर दॅन 2 कार्बोक्सिलिक ऍसिड, म्हणजे 2 कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर पहिला आणि शेवटचा नंबर त्यांनाच जाणार, पण जर का मोर दॅन 2 झाले तर करायचं काय. ओके, लेट अस हॅव दिस एक्झाम्पल COOH, किंवा आपण जरा सिंपल घेऊ म्हणजे 3 सेपरेट आपल्याला दिसतील. COOH COOH COOH. Okay, now see how many carbons we have, 1 2 3 4 5 6 7, total 7 कार्बन आहेत आणि 3 वेळा COH लिहिले. सो इफ आय स्टार्ट नंबरिंग फ्रॉम हिअर, इथं 1 लिहिलं, इथं 2 लिहिलं, इथं 3 लिहिलं. आता 4 कुठं लिहू, याच्यासारखं गेलं तर 4 खाली येईल आणि याच्यासारखं गेलं तर 4 वरती येणार, 4 5 6. अब करे क्या, असं गेलं तर हा COH रुसून बसेल, असं गेलं तर हा रुसून बसेल. रूल काय आपला, COH आपल्या चेन मध्ये आला पाहिजे. म्हणजे COH कंपल्सरी, म्हणजे COH असलं काय म्हणतात ना त्याला, हट्टी बाळे, मला पाहिजेच, तर COH ला नंबर पाहिजेच, कोणताही असो, बरोबर आहे. मग घरात काय होतं, हट्टी पोर असेल, मला हेच पाहिजे तेच पाहिजे, आई काय म्हणते, काहीच मिळणार नाही, बस आता तसंच, बरोबर. सेम थिंग हॅपन्स हिअर. सो इफ यू हॅव 3 COH ग्रुप, एव्हरीवन नीड्स नंबर, काय करायचं, कुणालाच नंबर नाही द्यायचा, सगळ्यांना टुकटुक. कळालं. सो COH ला सोडून द्यायचं आणि उरलेले कार्बन बघायचे, 1 2 3 4. ओके, COH कडे लक्षच द्यायचं नाही. सो 4 कार्बन म्हणून नेम काय येणार याचा, ब्युटेन. कळालं. आणि आता कुठे आहेत कार्बन, 1 2 3 तीन ठिकाणी आहे, सॉरी 1 2 3 4 1 2 4, नंतर काय येणार आहे, ट्राय, नो प्रॉब्लेम विथ दिस. आता बघा मी इथं समजा ओइक ऍसिड लिहिलं तर काय होणार, टोटल कार्बन 4च होणार, तर ओइक ऍसिड नाही येणार, इथं काय येणार आहे आता, कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे टोटल बघा सगळे कार्बन मॅच होत आहेत का, 4 3
आणि C. ओके, सो टोटल 7 कार्बनचा हिशोब जमलं. ओके, विल हॅव वन मोर एक्झाम्पल. COOH, 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 COOH. सो नंबरिंग कसं होणार आता? 1 2 3 4 5. सो याचं नेम काय येणार आहे? सायक्लोपेंटेन. बरोबर, नंबरिंग 1 2 3 4. 1 2 3 4. नंतर काय 4 टाइम्स म्हणजे टेट्रा. आणि पुढे काय लिहायचं? कार्बोक्सिलिक ऍसिड. कळालं नेम कसे लिहायचे? सो फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड हाऊ टू गिव्ह नेम. एकदा आला तर कसं, दोनदा आला तर कसं, सायकल मध्ये आला तर कसं. डन. ओके, सो दॅट्स ऑल फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड. एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर, नेम, डबल आलं तर कसं करायचं ते कळेल. आणि आता आपण पुढचा फंक्शनल ग्रुप बघू. ओके, चलो. नाउ नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज ऍसिड डेरिव्हेटिव्ह. ऍसिड डेरिव्हेटिव्ह मधला आपला फर्स्ट बघूया, अँड दॅट डेरिव्हेटिव्ह इज acid chloride, or you can say it is acid halide. Acid halide. Okay, it is written as RC double bond OX. Okay, generally halogen कोण असतो? तो क्लोरीन, म्हणून क्लोराइड म्हणायचं. It is also written as RCOX. How to name this one? It is written as oil chloride. मगाशी काय लिहिलं होतं आपण? ओइक ऍसिड. आता काय लिहायचंय? ओइल क्लोराइड. ओके, आणि सपोज मगासारखं कार्बोक्सिलिक ऍसिड सारखं असेल तर तो सफिक्स काय होणार आहे तुमचा? ऍसिड हलाइड आहे. मग याचं नाव काय येणार आहे? कार्बोनिल हलाइड. कार्बोनिल हलाइड, और यू कैन से हियर क्लोराइड. इफ X इज Cl, X जर का Cl असेल तर क्लोराइड, नाही तर ब्रोमाइड, आयोडाइड, वॉट एव्हर. ओके, सो एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O Cl. सो 2 कार्बन. काय नाव येणार याचं? 2 कार्बन ऍसिटिल, सॉरी, लकीली मी आता इथं कॉमन नेमच लिहिलंय, ऍसिटिल क्लोराइड. ओके, दिस इज कॉमन नेम. सो IUPAC नेम 2 कार्बन म्हणजे काय नाव येणार आहे? ऑइल क्लोराइड लावायचे. 2 कार्बन म्हणजे काय? इथेन. बरोबर, ई रब करून काय लिहायचं तिथे? ऑइल क्लोराइड, इथेनॉइल क्लोराइड. ओके, आता ऍसिटिल क्लोराइड वर ना जरा मगाशी कार्बोक्सिलिक ऍसिड मधला एक पॉइंट राहिलाय, कॉमन नेम्स, ते बघूया. इथं COOH असेल तर काय होईल बघा? CH3 C डबल बॉन्ड OH. ठीक आहे, इथं CH3 ग्रुप असेल तर CH3 असताना काय लिहितो आपण? ऍसी. तर याचं नाव काय येतं? ऍसेटिक ऍसिड. हे कोणतं नेम झालं याचं? कॉमन नेम. आणि IUPAC मगाशी दिलेलं 2 कार्बन आहे, सो याचं नाव काय येतं? इथेन. ETHAN. ई खाऊन टाकायचा, ओइक ऍसिड. सो दिस इज IUPAC नेम. ठीक आहे, अजून एक बघा. C double bond OCl will have one branch here. Okay, so number of carbon 1 2 3 4. 3 नंबरला कोण? मिथिल. सो नाव काय येणार याचं? 3 मिथिल. 4 कार्बन्स ब्युटेन. ब्युटेन, ई खाऊन टाकायचं आणि काय लिहायचं? ऑइल क्लोराइड. कळलं? नेक्स्ट वन बघा. सपोज विल हॅव H C डबल बॉन्ड OCl. सो हाऊ मेनी कार्बन्स? बरं, आपण HCOOH पण घेऊया. HC डबल बॉन्ड OH. ओके, सो हाऊ मेनी कार्बन्स आर हियर? 1. म्हणजे काय लिहिणार? मिथेन. बरोबर, मिथेन ऑइल क्लोराइड. ओके, सेम इथं नाव काय येणार आहे? 1 कार्बन मिथेन, ई रब केला आणि काय लिहिलं आपण? ओइक ऍसिड, मिथॅनोइक ऍसिड. ठीक आहे, आणि आता यांचे कॉमन नेम, जसं CH3CO असेल तर ऍसी आहे, तसं HCO असताना कोणता वर्ड वापरायचा? फॉर. याचं नाव येतं फॉर्मिल क्लोराइड. ओके, याचं नाव येतं फॉर्मिक ऍसिड. ओके, चलो. नाव मगाशी आपण इथं कार्बोक्सिलिक ऍसिड लिहिलं तसं कार्बोनिल क्लोराइड. सो एक एक्झाम्पल बघूया. सो इफ यू हॅव सायकल अँड देन C डबल बॉन्ड O, जरा फॉर अ चेंज आपण BR लिहूया, म्हणजे ब्रोमाइड.
सो 6 कार्बन काय म्हणणार आपण याला, सायक्लोहेक्झेन. बरोबर. आणि आता इथं हा C 7th कार्बन आहे, त्याच्यासाठी काय लिहायचं, कार्बन. सो कार्बोनिल. आणि ब्रोमिन लिहिलंय म्हणून ब्रोमाइड. ओके. सो वेन टू यूज दिस रूल, वेन वी कॅनॉट काउंट दॅट कार्बन. म्हणजे मगाशी आपण जे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये बघितलं, सगळ्या एक्झाम्पल मध्ये यू कॅन यूज दिस कन्सेप्ट. ओके. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस ऍसिड हॅलाइड. विल गो फॉर नेक्स्ट फंक्शनल ग्रुप. चलो. Now next one is amide. Next functional group is amide. So amide functional group is RCONH2. Next functional group is amide. It is RC double bond ONH2. Okay. So its suffix is amide. Okay. आणि दुसरा सफिक्स कोणता येणार आहे, अमाइड. अमाइड साठी कोणता येणार आहे, कार्बामाइड. ओके. सॉरी, कार्बॉक्सीमाइड. ओके. ऑक्सिजन आहे ना इथे, नुसतं कार्बन लिहिलं तर C येतो, ऑक्सिजन पण आहे. कार्बॉक्सी और कार्बॉक्सामाइड. ओके. सो सफिक्स इज अमाइड और कार्बॉक्सामाइड. सो CH3 C double bond O NH2. H C double bond O NH2. Then C2H5 somewhere C double bond O NH2. ओके. आणि अजून एक ब्रांच वाला घेऊया, C double bond O NH2. आणि इथे एक ब्रांच घेऊ. ओके. सो 2 कार्बन म्हणजे काय नाव येणार आहे, इथेन, इथॅनामाइड. ओके. नेक्स्ट वन, हा 1 कार्बन काय नाव येणार, मिथॅनामाइड. देन वी हॅव 1 2 3 4 काय नाव येणार, ब्युटॅनामाइड. ओके. नेक्स्ट 1 2 3 4 4 कार्बन आणि 3 नंबरला मिथिल. सो 3 मिथिल ब्युटॅनामाइड. ओके. आणि यस, सायकल असेल तर काय करायचं, कोणता वर्ड वापरणार आहे आपण इथे, कार्बोक्सामाइड. सो सायक्लोहेक्झेन कार्बोक्सामाइड. ओके. आता यांचे कॉमन नेम मगासारखं CH3C आलं की काय वापरायचं, ऍसी. सो दिस इज ऍसिटामाइड. ओके. आणि H आला की काय म्हणणार, फॉर्मामाइड. कळलं. सो दिस इज फॉर UPSC नोमेनक्लेचर अमाइड. ओके. परत एकदा सांगते, आपण कार्बॉक्सिलिक ऍसिडला जी काही एक्झाम्पल बघितली ती सगळी एक्झाम्पल तुम्ही रिपीट यांच्यासाठी लिहिली तरी चालतील. OH कडून NH2 करायचा. कळलं ना. चलो. नाउ नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज एस्टर. सो एस्टर थोडासा हटके, त्याचं जरा नोमेनक्लेचर वेगळे, जरा बघूयात आपण. सो एस्टर, in case of ester it is RC double bond O R dash. And how to name this, it is alkyl alkanoate. अल्किल अल्कॅनोएट. अल्किल ग्रुप म्हणजे R डॅश आणि अल्कॅनोएट म्हणजे हा CO आणि R. ओके. कंपल्सरी R डॅश अल्किल लिहायचा आणि ही ग्रुप अल्कॅनोएट लिहायचं कंपल्सरी, म्हणजे R छोटा मोठा काही बघायचं नाही. बघा, CH3 C डबल बॉन्ड O C2H5. ओके. सो हा ग्रुप कोणता झाला, अल्किल. 2 कार्बन, मग काय लिहिणार, इथिल. ओके. अल्कॅनोएट, इथं किती कार्बन आहेत, एका लाईन मध्ये 2. सो इथॅनोएट. ओके. यू हॅव टू गिव्ह नंबर 1 हियर. ओके. चलो नेक्स्ट वन, CH3 CH CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3. ओके. सो हा ग्रुप झाला तुमचा अल्किल. काय नाव येणार आहे, मिथिल. ओके. अल्कॅनोएट मध्ये किती कार्बन आहेत, 1 2 3 4. 4 कार्बन म्हणजे काय, ब्युटॅनोएट. आणि हा ग्रुप काय, ब्रांच आहे. ब्युटॅनोएटला ब्रांच म्हणजे ब्युटॅनोएटच्या आधी लिहायचा. सो कोणता ग्रुप आहे हा, 3. सो 3 मिथिल ब्युटॅनोएट. ओके. जरा नीट काळजी घ्या, इथं डायमिथिल करायचं नाही, कारण की हा मिथिल वेगळा, हा मिथिल वेगळा. ओके. अजून एक बघा, C2H5 O C डबल बॉन्ड OH.
ओके, आता हा लिहिताना बघा कसं लिहिलंय, उलटा लिहिलंय OR डॅश. ठीक आहे, तर उलट पालट दिलं तरी अल्किल कोणता आणि अल्कॅनोइड कोणता कळायला पाहिजे. सो दिस इज अवर अल्किल इथिल. आणि अल्कॅनोइड मध्ये एकच कार्बन आहे, काय नाव येणार याचं, मिथॅनोएट. कळाले. सो एस्टर नोमेनक्लेचर इज अल्किल अल्कॅनोइड. ओके, now next one or last one is acid anhydride. Okay, last functional group is acid anhydride. तर आधी तो ऍसिड अनहायड्राइड कसा झाला ते बघूया, मग आपल्याला ते नोमेनक्लेचर इझी जाईल. सो ऍसिड अनहायड्राइड. ओके, हाऊ इट इज टू बी रिटन, ऍसिड RCOOH. आता अजून एक ऍसिड घेऊयात RCOOH. सध्या याला तुम्ही हीट केलं. अनहायड्राइड म्हणजे काय बघा, हायड्राइड म्हणजे वॉटर, अनहायड्राइड म्हणजे नो वॉटर, वॉटरला रिमूव्ह केलं. सो ऍसिड घेतलं आणि त्याला हीट केलं, कोणत्याही गोष्टीला हीट केलं की काय होतं, वॉटर बाहेर पडतं. तर यातनं H आणि OH बाहेर पडला. ओके, हे दोघ जण गेले, मागं काय राहिलं बघा, RC डबल बॉन्ड O, नंतर एक ऑक्सिजन आणि नंतर काय C डबल बॉन्ड OR. कळलं, दिस ग्रुप या दोघांनी बॉन्ड केला. सो प्लस बाहेर कोण पडलं, वॉटर. सो दिस ग्रुप इज कॉल्ड एज अनहायड्राइड. कळालं, तर अनहायड्राइड म्हणजे काय ते नीट समजून घ्या. ओके, अनहायड्राइड इज नेम्ड एज ओइक अनहायड्राइड. ओइक अनहायड्राइड म्हणजे बघा कसा, CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. ओके, सो वी हॅव 2 कार्बन्स हियर, 2 कार्बन्स हियर. सो 2 कार्बन आहे, त्याचं नाव काय येतं, इथॅनोइक अनहायड्राइड. ओके, सपोज दोन्ही कार्बन सेम असतील तर एकदाच लिहायचं. अजून एक बघा, CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O C2H5. ओके, आता इथं 2 कार्बन आहेत आणि इथं 3 कार्बन आहेत, एक आहे इथेन एक आहे प्रोपेन. तर 2 आहेत ना, तर 2 नावं लिहायची अल्फाबेटिकली. सो काय येणार आहे नाव, इथॅनोइक प्रोपॅनोइक अनहायड्राइड. Okay, so these are the IUPAC names for acid and acid derivatives. कळाले. सो परत एकदा बघूयात कोणकोणते 4 बघितलेत आपण, ऍसिड बरोबर, कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याच्यानंतर ऍसिड हालाइड, देन अमाइड आणि लास्टला कोणता बघितला, ऍसिड. त्याच्यानंतर ऍसिड हालाइड, देन अमाइड आणि लास्टला कोणता बघितला आपण, एस्टर, आणि मग नंतर ऍसिड अनहायड्राइड. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल दीज लेक्चर्स. लक्षात काय ठेवा, ऍसिड किंवा ऍसिड डेरिव्हेटिव्ह असतील तर त्यातल्या C ला 1 नंबर द्यायचा आणि मग बाकी नंबरिंग करत जायचं. कळालं, 1 नंबर देता येत नसेल तर कार्बो हा वर्ड वापरायचा, लाईक ओइकच्या ऐवजी कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइडच्या ऐवजी कार्बोक्सी अमाइड. कळालं, ऑइल क्लोराइडच्या ऐवजी काय, कार्बोनिल क्लोराइड. तर C कार्बनशी रिलेटेड काहीतरी लिहायचं. कळालं. ओके, सो दॅट्स ऑल फॉर ऍसिड अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूयात कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन. ठीक आहे, सो तो पण व्हिडिओ आपला जरा मोठा होणार आहे, हा पण मोठाच झालाय बरोबर. डिटेलमध्ये हे व्हिडिओ करायचा प्रयत्न आहे, सो दॅट ऑल एक्झाम्पल्स किंवा जे काय एक्सेप्शनल केसेस वगैरे सगळे तुमच्या एकामध्येच कव्हर व्हावेत अशी माझी अपेक्षा आहे. सगळे एक्झाम्पल्स, सगळे जे काय आपण घेतोय, न्यूमरिकल्स म्हणा किंवा एक्झाम्पल्स म्हणा, ते तुम्ही नोट डाऊन करा, ते तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे, चलो गुड बाय.